28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्रासाठी एक न भरून येणारी पोकळी घेऊन आला. प्रशासनावर मजबूत पकड असलेले, रोखठोक भूमिका मांडणारे, निर्भीड आणि कणखर नेते माननीय अजितदादा पवार आज आपल्यातून निघून गेले. विश्वास बसत नाही, पण सत्य हेच आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा माननीय अजित पवार, जनतेशी थेट संवाद साधणारे, तळागाळाशी नाळ जपणारे आणि निर्णय घेण्याची हिंमत ठेवणारे लोकनेते. 22 जुलै 1959 साली जन्मलेला एक सामान्य मुलगा. स्वप्न मात्र असामान्य होती. सहकार, शेती आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची. 1982 साली सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झालेला प्रवास. खासदार, आमदार, मंत्री, सिंचन, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी अवजड खाती आणि प्रत्येक ठिकाणी कामाची छाप. कधी कठोर वाटले, कधी स्पष्ट बोलले, पण निर्णय घेताना कधीही मागे हटले नाहीत. काम झालं पाहिजे हीच त्यांची ओळख होती. माननीय दादा फक्त नेते नव्हते, तो कार्यकर्त्यांचा श्वास होता. लोकांमधला नेता, लोकांसाठी जगलेला नेता. 28 जानेवारी 2026 बारामती जवळील विमान अपघात आणि महाराष्ट्राने आपला एक बुलंद आवाज गमावला. आदरणीय दादा, आज तुमचा आवाज थांबला, पण तुमचं काम कायम बोलत राहील. तुमची भूमिका आणि रुबाब निरंतर आठवणीत राहील. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.